आज आपण पाहणार आहोत टाइमपास खारमुरे. हलका, झटपट आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत. आपण बाहेर प्रवासाला चाललोय तर हे खारे शेंगदाणे एक दिवस आधीच बनवून ठेवू शकतो आणि जास्तीचा वेळ लागत नाही. खूप कमी वेळात तयार होतात. बाहेरचे कुबट शेंगदाणे खाण्यापेक्षा हे असे अगदी फ्रेश शेंगदाणे आणून आपण भट्टीसारखे शेंगदाणे घरीच बनवू शकतो. चला तर पाहूया भट्टीसारखे खारे शेंगदाणे घरी कसे बनवायचे. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेंगदाणे दोन प्रकारचे असतात. एक हे सोलापुरी शेंगदाणे, जो की थोडा लाल असतो आणि आकाराने जरा लांब, आणि हे आपले रेग्युलर शेंगदाणे. तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी मी ते सोलापुरी शेंगदाणे घेतले आहेत आणि 1 वाटी शेंगदाण्यासाठी ते मी 3 वाटी पाणी घेतलं आहे. आणि यामध्ये 1 छोटा चम्मच मीठ घालूया आणि ही पातेली गॅसवर ठेवूया. याच्यावर झाकण ठेवून एक उकळी काढूया. उकळी आली की यामध्ये हे 1 वाटी शेंगदाणे घालूया. हे शेंगदाणे आपण 5 ते 7 मिनिटं छान उकळून घेऊया. शेंगदाणे एनर्जीचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते आणि भूक कमी लागते. तर शेंगदाणे बॉईल करत आपल्याला 5 मिनिटं झालेली आहेत आणि इथे मी गॅस बंद केला आहे. इथे खाली भांडं घेतलं आहे, त्यावर एक चाळण ठेवली आहे. त्यामध्ये हे शेंगदाणे घालूयात आणि सगळं पाणी निथळून घेऊया. गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मीठ घातलं आहे. मीठ चांगलं गरम झालं आहे. आता यामध्ये शेंगदाणे घालूया. आता यामध्ये आपण बॉईल केलेले शेंगदाणे घालूया. तर पहा, सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि नंतर हे मिठामध्ये घालायचं. गॅस कमीच आहे. कमीच आचेवर आपण हे सतत हलवत छान भाजून घेऊया. आता इथे तुम्हाला शेंगदाण्याला मीठ दिसत असेल तर तुम्हाला वाटत असेल की खूप खारे होतील. नंतर शेंगदाणे भाजल्यावर शेंगदाण्याचं सगळं मीठ निघून जातो. हे 1 वाटी शेंगदाणे भाजायला तरी 10 मिनिटं लागतात. तर शेंगदाणे भाजले हे कसे समजायचे, तर शेंगदाण्याचे असे सालं निघायला लागतात. तर समजायचं की छान आपले शेंगदाणे भाजले गेले आहेत. तर बघा, इथे मला 10 मिनिटं झालेली आहेत आणि शेंगदाण्याचे सालं पण निघालेली आहेत. आता हे भाजलेले शेंगदाणे एका गाळणमध्ये घातले आहेत आणि हे गाळून घेऊया. तर बघा, मीठ सगळं खाली पडलं आहे आणि फक्त शेंगदाणे वरती राहिलेत. आणि पहा, खारे शेंगदाणे तयार आहेत. तर तुम्हाला हे टाइमपास खारमुरे कसे वाटले, कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. प्लीज एक लाईक करा. धन्यवाद.